केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता देशाचं आर्थिक बजेट मांडतील। इन्कम टॅक्स मध्ये दिलासा मिळणार का, शेतीबाबत कुठल्या नवीन घोषणा केल्या जातात, बी बियाणं आणि खतं स्वस्त होणार का, शिक्षण क्षेत्रासाठी कुठल्या मोठ्या घोषणा होतात आणि रेल्वेबाबत केंद्राचं काय धोरण राहणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे। गेल्या 2 वर्षांपासून अर्थव्यवस्थेला कोविडमुळे जबर दणके बसलेत, कर संकलन तुलनेने कमी झालंय, तर अनेकांचं इन्कम सुद्धा घटलंय। या सगळ्यामुळे कर आकारणी आणि कल्याणकारी योजना यामध्ये केंद्र सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार हे स्पष्ट आहे। पाहूयात यंदाच्या बजेटची वैशिष्ट्ये काय, त्यावर एक नजर टाकूया। मोदी सरकारचं हे सलग 10वं बजेट आहे। निर्मला सीतारामन यांचं हे 4थं बजेट आहे, तर कोरोना काळातलं हे 2रं बजेट आहे। तर 5 राज्यातील निवडणुकांमुळे बजेटकडे अधिक लक्ष झालेलं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण 5 राज्यांना झुकतं माप मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यंदाचं बजेट सुद्धा पेपरलेस स्वरूपात आहे। गेल्या वर्षीपासून पेपरलेस स्वरूपातल्या बजेटला सुरुवात झाली। यंदाच्या बजेटमध्ये कुठल्या क्षेत्रावर भर असण्याची शक्यता आहे त्यावर एक नजर टाकूया। बांधकाम आणि पायाभूत सुविधा यांवर भर असणार आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यावर सुद्धा भर असणार आहे। तर ऑटो सेक्टरवर सुद्धा भर दिला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर भर असणार आहे। पर्यटन विभाग याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल, कारण आरोग्य आणि पर्यटन विभागाचा कस लागला होता कोरोनाच्या काळामध्ये। तर बँकिंग आणि विमा क्षेत्राकडे सुद्धा लक्ष दिलं जाणार आहे, कारण पर्यटन व्यवसाय हा सगळा कोरोनाच्या काळामध्ये ठप्प झाला होता आणि आरोग्य व्यवस्था आपल्याला माहित आहे की खूप मोठ्या प्रमाणावर ताण या आरोग्य व्यवस्थेवर आलेला होता कोरोनाच्या काळात। यंदाच्या बजेटमधून कृषी क्षेत्राला काय मिळणं अपेक्षित आहे त्यावर एक नजर टाकूया। शेतमाल वाहतुकीत गुंतवणूक वाढणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे कृषी संशोधनासाठी किती निधी देणार याची ही उत्सुकता लागली आहे। शेतीमध्ये कुठलं नवं तंत्रज्ञान आणणार याची ही उत्सुकता लागली आहे। बी बियाणं, खतं स्वस्त होणार का, आपल्याला माहित आहे की बियाणं मागलेली आहेत, खतं सुद्धा मागलेली आहेत। हमीभाव नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे, त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी संकटात आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं लक्ष या गोष्टींकडे असणार आहे। शेतमाल निर्यात धोरणामध्ये कोणते बदल होणार आहे आणि त्याचबरोबर पीक विमा धोरणामध्ये सकारात्मक बदल करण्यात येणार आहेत का, याकडेही शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं असेल। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले इनपुट एडिटर विनोद तळेकर मुंबईवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनोद, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या देशाचं लक्ष याकडे लागलेलं आहे। व्यापारी, उद्योजक, लहान मोठे उद्योजक असतील, शेतकरी असतील, नोकरदार असतील, या सगळ्यांचंच लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे, कारण गेल्या वर्षी आपण बघितलं कोरोनामुळे लोक मोठ्या संकटात सापडलेली होती। यंदाही त्याचा प्रादुर्भाव थोडासा जाणवताना पाहायला मिळतोय। काय सांगाल सविस्तर या सगळ्याबद्दल? अगदी संदीप, या बजेटकडे सगळ्यांचं लक्ष लागले, कारण कोरोनाच्या 2 लॉकडाऊन नंतर तिसऱ्या लाटेचा आता फटका काहीसा बसताना अर्थव्यवस्थेला दिसत होता। मात्र तिसरी लाट आता झपाट्यानं ओसरताना दिसते। त्या अनुषंगाने या बजेटकडे सगळ्यांच्या अपेक्षा आहेत। खरं तर 2 अंगानं हे बजेट महत्वाचं आहे, कारण एकतर तिसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्था सावरण्याचं मोठं आव्हान या बजेट समोर असणार आहे। त्याचबरोबर गेल्या 6 महिन्यात जीएसटीची जी वसुली झालेली आहे त्यातनं सरासरी वसुलीचा वेग वाढल्यामुळे सरकारकडे सुद्धा पैसे आहेत, त्यामुळे खर्च काहीसा हात सैल सोडून सरकारला करता येणार आहे। या अनुषंगानं या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत। आपण सध्या काळा घोडा, मुंबईच्या फोर्ट परिसरातल्या काळा घोडाच्या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या या हॉलमध्ये आहोत आणि इथून आपण बजेटचं पूर्ण कव्हरेज करणार आहोत। आपल्याबरोबर विविध क्षेत्रातले मान्यवर असणार आहेत। त्याचबरोबर या बजेट आपल्याला थेट लाईव्ह प्रक्षेपण इथल्या मान्यवरांना पाहता येणार आहे, त्यासाठीची सुविधा इथं करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विविध क्षेत्रातले मान्यवर या बजेटवर आपली मतं मांडणार आहेत। आपलं जे कव्हरेज आहे संदीप, ते 3 टप्प्यात असणार आहे। ते म्हणजे सकाळी 10 ते 11च्या दरम्यान आपण
प्री बजेट सेशन म्हणजे या बजेटकडून काय अपेक्षा आहेत, मान्यवरांची काय मतं आहेत हे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर 11 ते साधारण 12 ते 12:30 या दरम्यान आपण बजेट लाईव्ह दाखवणार आहोत. थेट निर्मला सीतारामन या बजेट मांडतील त्यावेळेला ते आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे साम टीव्हीवर. आणि त्यानंतर पोस्ट बजेट सेशन म्हणजे बजेट नंतर अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्यासाठी आपण जवळपास 2 वाजेपर्यंत या बजेटचं विश्लेषण करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे कर टप्पे कसे असतील, करदात्यांना काय नेमका त्यांच्यावर बोजा पडतोय की त्यांना दिलासा मिळतोय, या सगळ्याचं विश्लेषण आपण करणार आहोत 2 ते 3 या वेळेमध्ये. एकूणच बजेट कसं असणार आहे हे साम टीव्हीवर इत्यंभूतपणे आपल्या दर्शकांना पाहता येणार आहे, प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्याचबरोबर मान्यवरांची मतं त्यांना जाणून घेता येणार आहेत. या बजेटचं संपूर्ण विश्लेषण आपण या 3 ते 4 तासाच्या संपूर्ण चर्चात्मक कार्यक्रमात करणार आहोत. संदीप. अगदी विनोद, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत नवी दिल्लीतली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्याचबरोबर अर्थराज्यमंत्री भागवत कराड सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. आपण बघितलं की थोड्याच वेळामध्ये 11 वाजता या अर्थसंकल्प मांडायला सुरुवात होणार आहे. त्या अगोदर अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी. या अर्थसंकल्पामधून काय मिळणार याचीच सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी केंद्र सरकार या 5 राज्यांना झुकतं माप देतंय का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे. त्यामुळे हे इलेक्शन बजेट आहे असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आपण बघितलं निर्मला सीतारामन या अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर आता तिथून रवाना होत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, आपले इनपुट एडिटर विनोद तळेकर आपल्यासोबत आहेत. विनोद, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुका आहेत आणि 5 राज्यांना झुकतं माप मिळणार यामध्ये कोणतीही शंका नाहीये. मोठमोठ्या घोषणा केल्या जातील, तिथल्या लोकांना खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल. अगदी संदीप, तू जसं म्हणालास की हे इलेक्शन बजेट आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कारण प्रामुख्यानं अशा राज्यांमध्ये निवडणुका आहेत ज्यांचा प्रभाव लोकसभा निवडणुकीवर पडत असतो. उत्तर प्रदेश हे त्यातलं प्रमुख राज्य आहे. ज्या काही 2 ते 3 राज्यांच्या एकूणच राजकीय परिस्थितीचा परिणाम सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीवर होत असतो. आणि 2024ला लोकसभेला सामोरं जाताना 2022ची उत्तर प्रदेश निवडणूक ही भाजपसाठी महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे ही जी 5 राज्य आहेत, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, त्याचबरोबर मणिपूर आणि गोवा, या 5 राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून हे बजेट सादर केलं जाऊ शकतं. त्या राज्यातल्या नागरिकांसाठी काही दिलासादायक घोषणा केल्या जाऊ शकतात. एकूणच इलेक्शन बजेट असं या बजेटचं वर्णन करता येईल. आपणही तसंच म्हणतोय, कारण इलेक्शनच्या अनुषंगानं कारण या सगळ्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू आहे, पण त्या माध्यमातून बजेटच्या माध्यमातून एक प्रकारे सरकारतर्फे, केंद्र सरकारतर्फे या राज्यातल्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. प्रामुख्यानं 2 ते 3 मुद्द्यांवर या बजेटवर भर असेल. तो म्हणजे कोरोनानंतर अर्थव्यवस्था सावरते, आरोग्य व्यवस्थेत काही मोठे बदल या बजेटच्या अनुषंगाने होत आहेत का, हा मुद्दा एक महत्त्वाचा ठरणार आहे. आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे गेल्या जवळ ते 6 ते 7 वर्षांपासून करदात्यांसाठी काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. खरं तर गेल्या 2 वर्षापूर्वीच तसे बदल होणं अपेक्षित होतं, मात्र कोरोनाचं संकट आणि अर्थव्यवस्थेवर असलेलं एकूणच सावट पाहता केंद्र सरकारनं आपला हात आखडता घेतला होता. पण चांगली गोष्ट आहे की गेल्या 6 महिन्यांपासून सरासरी महिन्याला 1.25 लाख कोटीच्या आसपास जीएसटीची वसुली होते. त्यामुळे सरकारकडे हातात खर्च करायला पैसा आहे, तोंडावर इलेक्शन्स आहेत. त्यामुळे अर्थ स्पष्ट आहे की केंद्र सरकार हात सैल सोडेल आणि करदात्यांना, सर्वसामान्य नागरिकांना, मतदारांना काही आकर्षित करणाऱ्या घोषणा सरकारकडनं होऊ शकतील. संदीप. अगदी विनोद, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपण बघितलं की विनोद तळेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होत आहेत आणि या सगळ्यामध्ये अर्थतज्ञ सगळे या आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. थोड्याच वेळापासून या सगळ्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलं जाणार आहे. एकंदरीतच नोकरदारांना काय मिळणार, शेतकऱ्यांना काय मिळणार, रेल्वे प्रवाशांना काय मिळणार, पर्यटन क्षेत्रासाठी काय भरीव घोषणा केली जाणार, या सगळ्याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपल्याला माहित आहे की कोरोना 2020 पासून कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे लोकांचा इन्कम सुद्धा कमी झालेला आहे आणि त्यामुळे काहीसा दिलासा मिळणार का हे बघावं लागणार आहे.